ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। उद्यापासून राज्यात नवे निर्बंध लागू होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे आपण पाहतोय। अहमदनगरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याच संदर्भातला त्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे नगरचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांनी। कोरोनाची थर्ड वेव्ह महाराष्ट्रामध्ये येऊ घातली आहे, त्यावर शासनाने निर्बंध घालण्यात आले। ते निर्बंध उद्यापासून लागू होणार आहेत। अहमदनगर जिल्ह्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून तर दुपारी 4 वाजेपर्यंत जे आपले व्यवसाय आहेत ते उघडे राहतील। त्यानंतरच्या काळामध्ये मात्र संचारबंदी सुरू होणार आहे। यापूर्वी काळामध्ये अनेकदा संचारबंदी लागलेली आहे। यावेळेस मात्र थर्ड वेव्ह जी आहे ती लहान मुलांवरती जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करणार आहेत। त्यामुळे शासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे। त्यामुळे शासनाच्या नियमांचं पालन करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये थर्ड वेव्ह रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत। त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये आज एक ऑक्सिजन प्लांट आणि 20 बेडची एक्स्ट्रा सोय केली आहे। जवळपास 8 ते 10 लाख लोकांना याची लागण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। त्या प्रमाणावरती प्रशासनाने मोठ्या प्रमाणात उपाययोजना केलेल्या आहेत। जर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढली तर प्रशासन तिला टाळण्यासाठी सज्ज आहेत आणि या सगळ्या प्रकरणाचे प्रशासन म्हणून सलग नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले असून प्रत्येक गोष्टीवरती प्रशासन नजर ठेवून आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट यतीनसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। नगरनंतर जाऊया धुळ्याला। धुळे जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून नवीन निर्बंध लागू करण्यात येत आहेत। त्यामुळे लेवल 1 मध्ये असलेल्या धुळे जिल्ह्यातही लेवल 3 चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत। तर राज्यात डेल्टा प्लस बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आलेत। अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानं वगळून सर्व प्रकारची इतर दुकानं जी आहेत आस्थापनं सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी 4 वाजल्यापर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। तर शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद राहणार असल्याचं देखील कळतंय आणि याच संदर्भातला तिथला आढावा घेतलाय धुळे जिल्ह्यातला आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येऊ घातलेली संभाव्य तिसरी लाट आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात वाढणारे डेल्टा व्हायरसचे रुग्ण याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रामध्ये जे काही कोरोनाचा अनलॉक करण्यात आलं होतं त्यामध्ये आता बदल करण्यात आलेले आणि महाराष्ट्रात आता नव्यानं म्हणजे सोमवारपासून नवीन निर्देश सुरू करण्यात आलेले आहेत, नवीन निर्देश लागू करण्यात आलेले आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 6 जूनपासून अनलॉक करण्यात आलं होतं। 4 विविध स्तरांवरती अनलॉक या ठिकाणी करण्यात आलं होतं। त्यामध्ये लेवल 1 असेल, लेवल 2, लेवल 3 आणि लेवल 4 मध्ये विविध जिल्ह्यांमध्ये ही लेवलनुसार अनलॉक करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक झाला होता। मात्र आता एकंदरीत जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पालघर असेल, नवी मुंबई असेल, त्याचबरोबर रत्नागिरी असेल किंवा खानदेशातला जळगाव जिल्हा असेल, या ठिकाणी नवीन जो व्हायरस आलेला डेल्टा व्हायरसचे रुग्ण आढळून आले आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी खबरदारी म्हणून महाराष्ट्र शासनाने आता येणाऱ्या सोमवारपासून म्हणजे 28 जून सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आता लेवल 3 ची जी अंमलबजावणी ती नियमांची लागू करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये विविध लेवलनुसार त्या ठिकाणी अनलॉक करण्यात आलं होतं, ज्यामध्ये प्रामुख्याने दुकानं असतील, बाजारपेठा असतील, त्यांना विविध नियमांनुसार त्या ठिकाणी अनलॉक करण्यात आलं। खरं तर आपण धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर धुळे जिल्हा लेवल 1 मध्ये होता आणि त्या ठिकाणी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बाजारपेठा असतील, आस्थापना असतील सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती। मात्र आता ही परवानगी नसणार आहे, कारण की आता धुळे जिल्हा जो लेवल 1 मध्ये होता त्याची आता रूपांतर लेवल 3 मध्ये झालेलं आहे। धुळे जिल्ह्यामध्ये आता सायंकाळी 4 वाजेपर्यंत बाजारपेठा असतील, दुकानं असतील सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आणि सायंकाळी 5 वाजेनंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी असणार। त्याचबरोबर जमावबंदीचे देखील आदेश देण्यात आलेले। अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त, अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त कोणालाही बाहेर पडता येणार नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे सोमवार म्हणजे उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आता ही अंमलबजावणीची नवीन नियमांची लागू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये अनेक निर्बंध घालण्यात आले। त्यामुळे कुठे ना कुठे जे अनलॉक करण्यात आलं होतं त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे। येणाऱ्या काळामध्ये डेल्टा व्हायरसचा जो काही संभाव्य डेल्टा व्हायरसचे अनेक रुग्ण या ठिकाणी आढळून आलेले आहेत, त्यात रत्नागिरी असेल, मुंबई असेल, त्याचबरोबर जवळचा जळगाव जिल्हा असेल। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने खबरदारी म्हणून या सगळ्या नियमांमध्ये बदल केला। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी बाहेर पडताना खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की डेल्टा व्हायरसचा जो प्रभाव आहे तो हळूहळू वाढतोय। त्यामुळे कुठे ना कुठे खबरदारी म्हणून हे सगळे नियम लागू करण्यात आले। त्यामुळे बाहेर पडताना या नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे, तरच खऱ्या अर्थाने आपण कोरोना
असेल त्यावर नवीन येणारा डेल्टा व्हायरस असेल यापासून स्वतःचा बचाव करू शकतो, नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊनला समोर जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे नियमांचं पालन करा, प्रशासनाला सहकार्य करा। दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे। आणि धुळ्यातला हा आढावा पाहण्यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात स्पीड न्यूजमध्ये भेटणार आहोत। जाता जाता एक महत्त्वाची आठवण, मास्क लावा, सुरक्षित राहा। थोड्याच वेळात भेटूया स्पीड न्यूजमध्ये। आहे